सर्वप्रथम कॅश प्राइज जमा होतोय. सन्मान्य काशीनाथजी बेंडकुळ यांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज. दोन्ही बॅटरपैकी पहिल्या दोन चेंडूवरती लगातार 2 षटकार आल्यास कॅश प्राइज 200 रुपयाचा आमच्याकडे जमा आहे. बॉलिंग मार्क होती ओव्हर नंबर 1 ला सुरुवात. काउंटडाऊन सुरू. पहिला चेंडू 5 4 3 2 1. लेट्स प्ले ऑन. पहिला बॉल क्या पट्टीवरती पडतोय. धनाजी घेऊन येतोय माही. या खेळाडूसमोर तुम्हाला पाहायला मिळेल पहिला चेंडू घेऊन येत असतात धनाजी. खेळ सुरू झालाय. पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडला जातो सरा. करीबी मामला. पहिला चेंडू इथे तुम्ही पाहताय शांत वातावरण. पहिल्या चेंडूवरती निर्धाव जमा झालेला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. शून्य जोडला जातोय. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढीलो आम्ही, शून्याचं करतो मंथन आम्ही. चला शोधूया शून्यात सर्व काही. सेकंड बॉल ओव्हर मधील पुन्हा एकदा यॉर्क लिव्हर बॉल होता. इथे हलकसा पंपर विकेट किपरच्या हातामधून चेंडू सुटतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूवरती इथे शून्य जमा झालेले पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू मात्र शून्याने जमा झालेले पाहायला मिळत. येणारा तिसरा चेंडू ओव्हर मधील उठ उठ सह्याद्रे घुमवीत बोल मराठी खडे. समतेचे हे तुफान उठले उठले सागराकडे. कनेक्शन इथे चांगलं झालंय. टाळ्यांचा गजर आणि या टाळ्यांच्या गजराने चेंडू जातो निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलेला चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती चेंडू जाऊन धडकी देतोय. मिळताय 4 धावा. 4 अंकांनी खातं खुले जाईल. लढची संघाचं 4 धावा ही मिळतील. 4 अंकासोबत येणारे 3 चेंडू बाकी शिल्लक. पहिल्या ओव्हरमधील कनेक्शन चांगलं केलं गेलं. 4 धावा मिळत आहे. 4 अंकांनी बदलता स्कोर. 4 धावीसोबत खातं इक्वलं जातं फील्डमध्ये. कसं चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतो. ऑन साइड मध्ये माही या खेळाडूच्या बॅटमधून येतोय चौकार. काशीनाथजी बेंडकुळ यांच्या वतीने कॅश प्राइज लगातार 2 षटकारासाठी 200 रुपयाचा आमच्याकडे जमा असताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क होती. दुसरा चेंडू ओव्हर मधील पुन्हा एकदा मोठ्या फटकेला प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये उंच उंच फ्लाय होतोय. फिल्डर येतोय उलटा झेल टिपणं अवघड असतं. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावीसोबत होती वाढ. फलकावरती बदलता स्कोर 2 अंकांनी तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरकली जाते 6 या अंकावरती. याच मातीवरती जिच्या मुखारी बदली ज्ञानेश्वरी शुभाने तलवार घासली. याच मराठी मातीवरी या मातीच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे. समतेचे हे तुफान उठले उठले सागराकडे. पाय असावे जमिनीवरती. कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती. काळीज काढून देताना संकटांनाही ठणकावून सांगावे की या आता 72. नजर रोखणी नजरेमध्ये द्यावे आयुष्याला प्रति उत्तर. नेक्स्ट बॉल. 4 चेंडू झाले आहेत. धावसंख्या 6 अंकावरती अजून 2 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. स्वातंत्र्याच्या पंचमसाली जळते वेदीवरी. या ज्योतीवरती पेटवा दीप पेटवा ज्योती आणि मशाली. उषक काल होता होता काल रात्र झाली. अरे आयुष्याच्या पेटवा नव्या मशाली. बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं. माही मार रहा है मैदान के अंदर. बॅक टू बॅक इथे कनेक्शन चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या वाढली जाते 10 अंकावरती. उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. पहिल्या ओव्हरमधील 1 चेंडू बाकी शिल्लक. 5 चेंडूवरती धावसंख्या वाढली जाते. 10 अंकावरती धावसंख्या पुढे जाऊन सरकलेली पाहायला मिळेल. क्रिकेट आमच्यासाठी मंदिराचा कळस. क्रिकेट आमच्यासाठी पवित्र अंगणातील तुळस. येणारा पुढचा चेंडू. क्रिकेट भजनात जाऊन गुणगणावे अशी संत वाडी. अरे हाच क्रिकेटचा खेळ. आमच्यासाठी वाळवंटात जाऊन प्यावंस थंडगार पाणी. टाकदोरी काढ पाणी. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू बदल. 1 चेंडू बाकी शिल्लक. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन जोडलेल्या पाहायला मिळत आहे. तर वळूयात अंतिम बॉलकडे. मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मोठ्याने निर्धाव चेंडू जमा झालेला आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या अंकावरती लाडची या संघाची जाऊन पोहोचली गेली आहे. विदाउट लॉस 10 धावा धाव फलकावर. तत्पूर्वी ऐकूया आपण सुबोध संगीत देवी अडजीला चान्स कमावून
चांगला पराक्रम केला होता, मॅन ऑफ द मॅच फटकावली होती आणि तुम्ही पाहता इथे लढतोय मैदानात येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील इथे दुसरा बॉल इथे घेऊन येतात पंकज. नेक्स्ट बॉल इथे हलकासा आवाज झालाय आणि पहिला विकेट इथे गारद केला जात असताना पाहायला मिळालं. रवी तंबूला माघारी परतत असताना या बॉलवरती विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद या चेंडूवरती रवी. बॅक टू द डगआउट. लॉस ऑफ 1 विकेट. भातुकलीच्या खेळातील राजा अनिकरांनी अर्धावरती मोडला डाव. अधुरी कहाणी जणू काय लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. देवी अडीजीला संधी. 1 विकेटचं नुकसान. 10 धावा धावफलकावर. मॅच मध्ये काहीसे मोठे फटके आले नव्हते, परंतु इथे मात्र खरोखर आवश्यकता आहे जबाबदारीने ते धावसंख्या बनवायची आहेत. अण्णा बॅटिंग मार्क होती दाखल. दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन तुम्ही पाहता. बॉलिंग मार्क होती येणारा तिसरा चेंडू या ओव्हरमधील पहिल्या 2 चेंडूवरती विकेटचं पतन. खूप सारं मैदान भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. तुडुंब गर्दी या मैदानाच्या आतमध्ये. एका दिशेमध्ये पाहिलं तर युट्यूब लाईव्ह वरती देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. खूप सारी गर्दी आहे. प्रेक्षक वर्गासाठी कॅश प्राइज आहे. रामभाऊ तुम्ही देखील उभं राहायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल टिपल्यास 500 रुपयाचं बक्षीस आहे श्रीवेंट लाईव्हच्या माध्यमातून. परंतु त्या दोघं तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. इथे पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आला पाहुणा रिकामी गेला. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. अण्णा बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज माघारी परतेल. या चेंडूवरती 2 विकेटचं नुकसान. बॅक टू बॅक 2 विकेट मिळत आहे. नवीन बॅटर बॅटिंग मार्क होती लगेच दाखल होतो. अशा प्रकारे पहिल्या 3 चेंडूवर 2 विकेटचं पतन. ऑन द मार्क. हॅट्रिकच्या चान्सवरती पंकज. लास्ट जबाब गोलंदाजी. फलंदाज माघारी परतोय. अण्णा नवीन बॅटर बॅटिंग मार्कवर. गाणं वास्य डीजेला. लाल लाल पडकीना उंडे झेंडा. कमॉन डीजे हो जाऊ दे गाणं. थँक्यू. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू. नवीन बॅटर बॅटिंग मार्क होती. ऑन द मार्क. हॅट्रिकचा चान्स इथे पंकज गोलंदाजी मार्कवर घेऊन येते पुढील बॉल. कनेक्शन इथे चांगलं झालंय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन तुम्ही पाहता. क्षणी चेंडू खूप वेगाने पळतोय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये इथे जाऊन धडकी देतो हा चेंडू. चौकार करता आलेला खूप वेळानंतर इथे चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 धाव्यांनी होते वाढ धावफलकावरती बदलता स्कोर. 14 अंकावरती धावा. 2 बॉल अजून बाकी शिल्लक ओव्हरमधील. बॅट आणि बॉलचं चांगलं कनेक्शन होतं. क्षणी तुम्ही पाहताय चेंडू 4 धावेसाठी जोडलं जात असताना बॉलिंग मार्क होती पुढील बॉल. नवीन बॅटर सुरेश. बॅटिंग मार्क होते आलेला इथे चौकार मारतोय. चौकाराने होते वाढ धावफलकावरती तरी येणारा पुढचा चेंडू. राईट ऑन ओव्हर द विकेटचा 12. मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेला होता. बॅटर फसतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू थांबतोय. अटॅकिंग गोलंदाजी सुरू आहे. या ओव्हरमध्ये 3 विकेटचं नुकसान तुम्हाला पाहायला मिळेल. उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक. नवीन बॅट्समन बॅटिंग मार्क होती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारे नवीन बॅटर बॅटिंग मार्क होती दाखल. ऐकूया पुन्हा एकदा सुभद्र संगीत. उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक. धावा धावफलकावरती आहे तर टोटल 14. उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक इथे पाहायला मिळतो ओव्हरमधील.
एक धाव घेतली जाते. ओव्हर नंबर 2 इथे संपेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर लाडची संघाची धावसंख्या 15 या अंकावर. लॉस ऑफ 3 विकेट डाऊन, 3 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर लगेच इथे 3 ला सुरुवात होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. गाणं ही वास डीजेला, एक षटकार मारून दाखव मला, हे गाणं वास डीजेला. ओव्हर नंबर 3 ची लगेच इथे सुरुवात केली जाते. धनाजी बॉलिंग मार्क होती दाखल होतोय. कोणता दिवस येईल कसा नाही रे भरोसा, शेतीवाडी आहे कुणाची, बैलगाडी आहे कुणाची, स्वतःच्या देहावरती फौज आहे यवाची. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर मधील यात ओव्हर नंबर 3 कडे धनाजी गोलंदाजी मार्क होती दाखल होते. पहिला चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. वाईडचा कॉल, एक एक्स्ट्रा धाव मिळते धाव फलकावरती. शोर असाल तर तिसऱ्या पंचांकडे जाऊ शकता. येस इथे तिसऱ्या पंचांकडे रिफर करण्यासाठी कॉल केला गेलाय. पंच कॉल कुणाचा आहे, तुमचा आहे की या अंपायर्स कॉल? पंचांना शंका होईल निर्माण, तेव्हा घेऊ शकता तिसऱ्या पंचांकडे मदत. अंपायर्स कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. वाईड बॉल रेफर करण्यासाठी कॉल केला गेलाय. पेंडिंग डिसिजन इथे बघितला जातो. हा चेंडू पूर्णपणे काहीच वेळात निर्णय येतोय. लेग स्टिकच्या बाहेर एक एक्स्ट्रा धाव फलकावरती मिळते. वाईडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. हा बॉल पुन्हा एकदा नव्याने टाकावा लागेल. वाईड बॉल एक एक्स्ट्रा धाव मिळत असताना तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 ची ही सुरुवात. पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मोठ्याने निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो सुरुवात या ओव्हरची. हॅलो हॅलो हॅलो. येणारा पुढचा चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळतो. सिंगल घेतली जाते. त्या सिंगल सोबत होते वाढ धाव फलकावरती. एका अंकाने तुम्हाला पाहायला मिळेल धावसंख्या पुढे सरकलेली. अशा प्रकारे शेवटचा हा सामना इथे तुम्ही पाहताय रंगलेला दोन्ही संघामध्ये. पहिले 2 चेंडू मात्र इथे एक धाव घेतली जाते. एका धावीसोबत होते वाढ धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू वरमधील गोळ्यात पुढील बॉलकडे पुठ्या फटकेला प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये जातोय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला मात्र झेल इथे ड्रॉप होते. दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. 2 अंकाने होते वाढ धाव फलकावर. अशा प्रकारे 2 धावा मिळतात. हलकसा खराब फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते तर 2 धावा मिळतील. 2 अंकासोबत बदलता स्कोर टोटल 19 या अंकावरती धावा. ते जीवनदान मिळतंय जरूर तुम्हाला पाहायला मिळते. महेंद्र या खेळाडूला अजून 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. वळ्यात पुढील बॉलकडे उरलेल्या 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो. अशा प्रकारे बॉलिंग ट्रॅकवरती जरूर मागील ओव्हरमध्ये विकेट कोसळल्या परंतु इथे सिंगल डबलने चांगलं काम बनवलं गेलं. 19 धावसंख्या. 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. पुढील बॉल हलकासा कडा घेऊन चेंडू पळतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉलवरती एकदा तर पूर्ण केले जाते. दुसरी धावाही घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला जात असताना पाहायला मिळतोय. दोन धावा मिळतात धाव फलकावरती. 2 अंकासोबत बदलता स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक या ओव्हर मधील. पुढील बॉल रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न इथे मोठ्या फटक्याला प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काहीसा मोठा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जमावतोय. 1 बॉल बाकी शिल्लक ओव्हर मधील. उरलेला एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असताना तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर वळूयात आपण शेवटच्या बॉलकडे. स्वप्न फुलायला वेळ लागतो. जो संघर्षाच्या पावसात भिजतो तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळाला खरा सुगंध देत असतो. बॅट बॉलचा संपर्क पुन्हा एकदा. हा ट्रॅकर बॉल होता. फिल्डर पोचताय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळतो. एक धाव पूर्ण केली जाते. 1 धावीसोबत होते वाढ धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचल्या आहेत. 22 धावा धाव फलकावरती. लाडची या संघाची धावसंख्या. अजून 12 बॉल शिल्लक बाकी. पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो. तर चौथ्या ओव्हरला इथे सुरुवात केली जाते.
उरलेले 12 बॉल बाकी शिल्लक आहेत. त्या बॉलिंग मार्कवरती येणारा पहिला चेंडू ओव्हर बदलला. चौथ्या ओव्हरला सुरुवात इथे केली जाते. गोलंदाज दाखल होत आहे टीम वडनेर दुमला संघाच्या वतीने. इथपर्यंतचा प्रवास तुम्ही पाहिलं तर वडनेर दुमला संघाने जास्तीत जास्त टॉस जिंकून फील्ड केलं होतं आणि तोच निर्णय लगातार 3 चौकार कॅश प्राइज येत आहे. 3 बाउंड्रीज सर्वांनी वैभव भाऊ गायकवाड यांच्या वतीने 501 रुपयाचं बक्षीस लागले जात आहे टीम लाडची या संघाकडे. महेंद्रसाठी येणारा पुढचा चेंडू इथे बॉलिंग मार्कवरती निलेश दाखल होतोय. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात इथे केली जाईल. तर पहिला चेंडू फील्ड बदल कसा बदलावही तुम्ही पाहताय. बॉलिंगच्या बेसवरती पाहिले तर धावसंख्या कमी गतीने खर्च केली होती मागील काही मॅचेस मध्ये. हा रेकॉर्ड आपण पाहिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील वडनेर जुमला संघाच्या वतीने गोलंदाज दाखल होता निलेश. पहिला बॉल या ओव्हर मधील. चौथ्या ओव्हरची सुरुवात. मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेलाय. बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेडू दे गगनाला ललकार आणि इथे येतोय षटकार. सबस्क्राईब केलं असेल तर 500 रुपयाचं बक्षीस मिळेल नक्कीच. ₹500 रुपयाचं बक्षीस भेटेल. त्यासाठी तुम्हाला अगोदर सबस्क्राईब केलेलं हवं. इथे चेक केलं जाईल तुमच्या मोबाईलवरती तुमचं सबस्क्राईब बटन असेल तर तुम्हाला 500 रुपये लगेच मिळतील. येस इथे शोर आहेत आणि कॅश प्राइज दिले जातं. आमचे गुण लेखक इथून उठून तिकडे झेल पकडण्यासाठी गेले होते. दाखवा मला सबस्क्रायबर. आणि इथे पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बॅट आणि बॉलचा संपर्क होत्या क्षणी या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न. विशाल मुंडे प्रेक्षक आहेत. 500 रुपयाचं बक्षीस जिंकताय. काहीच वेळा ते बक्षीस इथे दिले जाईल. अजून झेल टिपल्यास तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस कंटिन्यू चालू आहे. प्रेक्षक वर्ग तुम्ही उठायचं आणि झेल पकडायचं आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर सबस्क्राईब करणं गरजेचं. सबस्क्राईब नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. झेल टिपलाय फलंदाज होता बाद. इथे विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतं. फलंदाज माघारी पडतो. दसरा 3 चेंडू बाकी शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती इथे टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 30 या अंकावरती धावा. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तुम्ही पाहताय 0 लागतो बॉलवरती. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक आहेत ओव्हर मधील. उरलेले अजून 2 चेंडू बाकी शिल्लक या ओव्हर मधील. तुम्ही पाहता पुढील बॉल ओव्हर मधील घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 30 अंकावरती जमा आहेत. तर इथे आपण बक्षीस देतोय. प्रेक्षक त्यांचं नाव आहे मिस्टर विशाल मुंडे. इथे पुढे जा म्हणजे सर्वांना दिसेल. 500 रुपयाचं बक्षीस दिले जाईल झेल पकडला. त्या अगोदर तुम्ही नक्कीच हुशार होते म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं होतं. अन्यथा सबस्क्राईब बटन तुम्ही प्रेस केले नसते तर तुम्हाला पैसे भेटले नसते. इथे नक्कीच किशोर मुंडे विशाल मुंडे यांना 501 रुपयाचं बक्षीस दिले जाते. पुढे जा मैदानात. तर 501 रुपयाचं बक्षीस देतो आपण मिस्टर विशाल मुंडे. प्रेक्षक बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला होता आणि श्री इव्हेंट लाईव्हचे ऑनर
मिस्टर चेतन मडवी यांच्या शुभ हस्ते आपण लगेच इथे 501 रुपयाचं बक्षीस देतोय विशाल मोंडे यांना. तिकडे मध्ये जा, ग्राउंड मध्ये प्रेक्षक बघतील, मध्ये जा, सर्व प्रेक्षकांना बघू द्या. प्रेक्षक आहो, तुम्ही पण उठायचा आणि तुम्ही सुद्धा झेल पकडायचा आहे. बक्षीस कंटिन्यू चालू असेल. 501 रुपयाचं बक्षीस दिले जाते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मिस्टर विशाल मोंडे यांच्यासाठी. 501 रुपयाचं बक्षीस श्री इव्हेंट लाईव्हचे ऑनर मिस्टर चेतन मडवी यांच्या वतीने 501 रुपयाचं बक्षीस दिलं गेलंय. लास्ट ओव्हरला सुरुवात होते. बाळा बॉलिंग मार्कवरती दाखल होतोय. पहिला चेंडू या ओव्हरमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होते. क्षणी चेंडूवरती खूप वेगाने धाव घेतली जाते. एक धाव मिळते, एका अंकाने होते वाढ धाव फलकावरती, तर स्ट्राईक रोटेट इथे केले जाईल. एक धाव मिळेल, एका अंकासोबत बदलता स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो. अजून 5 चेंडू या ओव्हरमधील बाकी शिल्लक. धावसंख्या आहे तर धाव फलकावरती 31. येत्या 5 चेंडूवरती अजून 10 ते 12 धावा जोडल्या तरी सुद्धा एक मोठं टार्गेट इथे बिल्डअप झालेलं पाहायला मिळेल. तर येणारा दुसरा चेंडू ओव्हरमधील मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये फिल्डर येतोय खाली आणि तुम्ही पाहता इथे झेल टिपलेला फलंदाज होता बाद. या चेंडूवरती विकेट मिळते. उरलेले 4 चेंडू बाकी शिल्लक. फलंदाज होता बाद. नवीन बॅटर बॅटिंग मार्क होती दाखल होत आहे. इथे तुम्ही पाहताय झेल टिपला गेला फलंदाज माघारी परताय. वड्डेर दुमला संघाच्या वतीने बाळा गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील 4 चेंडूचा खेळ अजून बाकी शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल नवीन बॅट्समन नामदेव बॅटिंग मार्कवर. उरलेले 4 चेंडू बाकी शिल्लक. एक छोटंसं कारण आहे, त्या कारणास्तव आमचा आवाजही तुमच्यापर्यंत कमी येईल याची नोंद ठेवा सर्वजण. ते कारण नंतर तुम्हाला कळेल. येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील अजून 4 चेंडू बाकी शिल्लक आहेत. ओव्हरमधील नवीन बॅट्समन बॅटिंग मार्कवरती दाखल होत आहे. उरलेले 4 बॉल बाकी शिल्लक आहेत. धावसंख्या 31 या अंकावरती. पुढील बॉल ओव्हरमधील लेफ्ट हँडर बॅटर आहे. फील्डमध्ये चेंजेस इथे केलं जाईल. बदलाव तुम्हाला पाहायला मिळतो फील्डमध्ये केला गेलेला. अशा प्रकारे इकडचे फिल्डर तुम्ही पाहताय जे ऑन साईडला फिल्डर होते ते मध्ये घेतले जात आहे आणि लेफ्ट हँडरची ऑन साईड लेग साईड जी आहे त्या बाजूमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. एक फिल्डर लॉंग ऑनमध्ये, एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. लॉंग ऑफ आणि कव्हर पूर्णपणे मोकळा. आपली मोठी करता बॅट बॉलचा संपर्क इथे काहीसा मोठा नाही. स्टनचा वेध इथे स्वतः विकेट किपर पुढे येऊन घेता. अशा प्रकारे विकेट इथे मिळते. फलंदाज बाद होतोय. 3 बॉल बाकी शिल्लक. नवीन बॅटर बॅटिंग मागवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अजून 3 चेंडूवरती जरी 2 मोठे फटके आले तरी सुद्धा एक चांगलं स्कोअर बनू शकतं. 31 तर बनलेले आहेत. अजून 3 बॉलवरती धावा किती बनले जातील याच्यावरती नजर. बॉलिंग मार्कवरती येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील धावसंख्या 31 अंकावरती इथे थांबलेल्या पाहायला मिळत आहे. टॉस जिंकून फिल्डिंग निवडली आणि त्यानंतर तुम्ही पाहता फिल्डिंगच्या माध्यमातून मैदानात गोलंदाजी पहिल्या मागील कालच्या दिवसापासून आपण पाहिलं होतं. पहिल्या मॅच पासून अफलातून गोलंदाजी केली गेली आहे टीम वडनेर दुमला संघाच्या वतीने. शेवटच्या मॅचमध्ये नागलेवाडी संघाला पराभूत केलं होतं. इथे तुम्ही पाहताय मागील मॅचमध्ये चांसी संघालाही पराभूत केलं. त्या पलीकडे आपण पहिला सामना पाहिला होता. पहिल्या सामन्यामध्ये गंगापूर संघालाही नमवलं होतं वडनेर दुमला संघाने. इथे गोलंदाजी लाडचीकरांना चांगली करावी लागेल जर अजून मैदानात या स्पर्धेचं टायटल जिंकायचं असेल तर त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. हाच एक मोठा मार्ग आहे जिंकण्याचा. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक. धावा फलकावरती 31 धावसंख्या. बाउन्स केलेला बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क काहीसा मोठा नाही. खूप वेगाने चेंडू होता. लेग स्टिकच्या डोक्यावरून चेंडू जातोय. तर उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक ओव्हरमधील. 31 धावा फलकावर. पहिल्या 5 चेंडूवरती मात्र 1 धाव खर्च होते. अशा प्रकारे उरलेला 1 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. बॉल हवेमध्ये उंचावतोय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे झेल होते. ड्रॉप 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे केला गेलेला तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे
केला जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल विकेट मिळते. फलंदाज होता बाद. ओव्हर नंबर 5 पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. लाडची संघाची धावसंख्या 33 अंकावरती 34 धावींचे ठेवलेले टार्गेट टीम वडनेर दुमला या संघासमोर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. लगेच इथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तत्काळ तुम्ही पाहता इथे धावा जोडल्या आणि त्या धावसंख्येसोबत इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला. तुडुंब भरलेले मैदानात प्रेक्षकांची लोट अशी गर्दी. कॅमेरा फिरतोय सर्वत्र. आमचे कॅमेरामॅन मिस्टर रोहित तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅमेरा फिरवत असताना भरपूर सारी गर्दी या मैदानाच्या आतमध्ये. आवड क्रिकेट निवड क्रिकेट. कोणी बसलंय कोणी उभा आहे. प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज हे लागले जात आहे. त्यातील एक प्रेक्षकाने 501 रुपयाचं बक्षीस जिंकलं होतं. चौतीस धावेचे ठेवलेले टार्गेट वडनेर दुमला या संघासमोर इथे पाहायला मिळेल. लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. प्रेक्षकांची लोट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. एन्जॉय करताय पूर्णपणे सर्व प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसलेले खूप सारी लूट अशी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने आजचा हा अंतिम दिवस या स्पर्धेचा. गेल्या 8 दिवसांपासून चाललेली ही स्पर्धा आपण पाहिली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक खेळाडू अनेक खेळाडू विविध गावांच्या माध्यमातून आले. इथे आपला खेळ प्रेझेंट केला. आपल्या गावाचं नाव उंचावलं. मैदानाच्या आतमध्ये अभिमानाने लढले मैदानात. आणि पुन्हा एकदा या सुवर्ण ट्रॉफीवरती लढत दिली जात असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच गाई वासरे सरतात. हिरवा सारा टिपत असतानाही तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळत आहे. सुंदर छायाचित्र टिपलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन रोहित यांच्या माध्यमातून श्रीवेंट लाईव्ह या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. लगेच लाईव्ह ऍक्शन कडे वळतो. 30 बॉल आणि 34 धावींचं टार्गेट ठेवलं गेलंय. बॅटिंग क्रीजवरती सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एका दिशेमध्ये पंकज आणि दुसऱ्या दिशेमध्ये अनिल बॅटिंग मार्कवरती दाखल होत आहे. टार्गेट आहे टोटल 34 धावींचं. लक्ष्य चेस करण्यासाठी दाखल होत आहे. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी लढा फक्त आणि फक्त स्वप्न या समसमत्या सुवर्ण ट्रॉफीवरती. फर्स्ट ओव्हरला इथे प्रेझेंट करता रवी. बॉलिंग मार्कवरती लाडची संघाच्या वतीने दाखल होत आहे. पहिल्या ओव्हरला इथे प्रेझेंट करण्यासाठी तर सामना होतो सुरू. 34 धावेंचं ठेवलेले टार्गेट इथे मॅचला करूया आरंभ. पहिला चेंडू उलटी गिनती स्टार्ट. पहिला बॉल खेळपट्टीवर पंकज या खेळाडू समोर घेऊन येतो रवी. 34 धावेंचे ठेवलेले टार्गेट इथे मॅचला होते सुरुवात. खेळपट्टीमध्ये पडला जाणारा पहिला बॉल ओव्हर मधील. ब्युटी ऑफ द क्रिकेट सुंदरतेचं प्रतीक इथे चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. बॅटचा फ्लो आणि त्यानंतर रडवण्याचा प्रयत्न. चेंडू राहतोय दूरवरती. इथे मिळत आहे पूर्ण 4 धावा. भास्करजी गुम्माडे यांच्या वतीने रवी या गोलंदाजासाठी 501 रुपयाचे बक्षीस लागले जाते 2 विकेटसाठी. इथे कॅश प्राइज चालू असेल. रवी या गोलंदाजासाठी लागले जाते 2 विकेटवरती मात्र 501 रुपये बक्षीस लागले गेले. तर येणारा दुसरा चेंडू वर मधील पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. चौकाराने होते वाढ. येणारा दुसरा बॉल. त्या फटक्याला विरुद्ध बॉल हवेमध्ये उंचावतोय. जरूर चांगलं कनेक्शन झालं गेलंय आणि त्यानंतर तुम्ही पाहता इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न चांगला ठेवला असताना 2 धावा मिळत आहे.
6 अंकावरती वाढता स्कोर. दुसऱ्या बॉलवरती 2. येणारा तिसरा चेंडू. पहिल्या पॉवर प्लेचा हा खेळ सुरू. बॉलिंग मार्कवरती येणारा तिसरा बॉल ओव्हर बदली ते केवढी गोलंदाजी मार्कवरती रवी. स्ट्रायकर गोलंदाज आहेत. मागील ओव्हरमध्ये पाहिलं होतं आपण, मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अशा प्रकारे इथे पुन्हा एकदा तो अनुभव घेऊन लढताय संघासाठी. येणारा पुढचा चेंडू. स्क्वेअर कट केलाय बॉल. फिल्डर नाही. चेंडू पळतोय खूप वेगाने डीप कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. इथे बॉल पाठवलाय सीमारेषा बाहेर. मिळताय पुन्हा एकदा 4 धावा. वाढता स्कोर दाफलकावरती 10 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. अजून 24 धाव्या लक्ष गाठायचं आहे जिंकण्यासाठी. तर बॉलिंग मार्कवरती येणाऱ्या पुढचा चेंडू ओव्हरमधील पुन्हा एकदा. बॉल फसतोय हवेमध्ये. फिल्डर येत आहे. विकेट किपर महेंद्र या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. विकेट इथे मिळते. 10 अंकावरती पहिला गडी बाद होतोय. टीम वडनेर दुमला संघाला पहिल्या इथे विकेट इथे गमवावा लागेल. तर 2 चेंडू बाकी शिल्लक. 4 बॉलवरती 10 धावा. 1 विकेटचं नुकसान. नवीन बॅट्समन बॅटिंग मार्कवरती लगेच इथे दाखल होईल. आजचा हा अंतिम दिवस, अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळते. तसेच टेनिस क्रिकेटचा हंगाम नुकताच सुरू झालाय. याच मैदानात दिनांक 23 डिसेंबर पासून श्री इव्हेंट लाईव्ह या चॅनलवरती आमदार चषक ही स्पर्धा ही भेटीला येते. तर नक्कीच तुम्ही सर्व संघाने आपलं नाव नोंदवायचं आहे. चाव्या 2 आमच्याकडे जमा आहेत. कुणाच्या हरल्या असतील आमच्याकडून घेऊन जा. गाडीच्या चाव्या 2 आमच्याकडे जमा आहेत. कुणाच्या हरल्या असतील आमच्याकडून घेऊन जायची सूचना असेल. तर येत्या 23 डिसेंबर पासून आमदार चषक ही स्पर्धा ही आपल्या भेटीला येते. श्री इव्हेंट लाईव्ह चॅनलवरती लाईव्ह ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आमचा आवाज दुमदुमेल. तर सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे. ओव्हर नंबर तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 1 सुरू आहे. 2 चेंडू बाकी शिल्लक. तसेच येत्या डिसेंबरमध्ये वाडगाव चषक ही स्पर्धा भेटीला येते. श्री इव्हेंट लाईव्ह चॅनलवरती पाहायला मिळेल. याही स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा. नवीन बॅटर बॅटिंग मार्कवर. बॅटर नेम कळवायचा मला. बॅटर नेम ऋषी. ऋषिकेश बॅटिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळते. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील अजून 2 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. धावसंख्या धावफलकावरती थांबलेल्या आहेत. 10 अजून 2 बॉल बाकी शिल्लक आहेत. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील. यश मिळवायचं नसतं, खेचून आणायचं असतं. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू इथे प्रयत्न केला जाईल लाडची संघाच्या वतीने. बॅटबॉलचा संपर्क नाही. मोठ्याने निर्धाव चेंडू जमा झालेला इथे पाहायला मिळतो. उरलेला 1 बॉल बाकी शिल्लक ओव्हर मधील. कनेक्शन पाहिजे तसं इथे मिळालं नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. या निर्धाव चेंडू सोबत कुठल्याही प्रकारची धावसंख्या मोठी नसताना उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक. 10 धावा धावफलकावरती. राईट बोर्ड विकेटचा मारा इथे पाहायला मिळते तुम्हाला. 1 धाव मिडॉनच्या हातामध्ये चेंडू पोचतो. 1 धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला गेला. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावरती वडनेर दुमला संघाची 11 अंकावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड ओव्हरला लगेच इथे हाताने केलं जाईल. टीम लाडची या संघाच्या वतीने 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. एका चावीचे मालक येता आमच्याकडून चावी घेऊन जाता. तुमचं नाव कळवा. शंकर. संतोष निपुळंगे यांची चावी हारली होती. ते चावी घेऊन जायची आहे. तुम्ही तुमचंही स्वागत करतो. अजून 1 चावी कुणाची बाकी असेल आमच्याकडून घेऊन जा. चावी खूप मोठी आहे. टीव्हीएस ऍक्टिवा. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू वर मधील. चांगलं कनेक्शन झालं या बॉलवरती. बॉल पळतोय खूप वेगाने. अडवण्याचा प्रयत्न इथे राहील. दूरवरती बॉलला पाठवले सीमा रेषा पार. येतोय चौकार. धावा वाढताय 15 अंकावर. 15 धावसंख्या धावफलकावरती. तर येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील अजून जिंकण्यासाठी तुम्ही पाहता इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. 19 बॉल आणि 19 धावा पाहिजेत 23 बॉल मध्ये. 23 बॉल मध्ये 19 धावीचा बांध. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढील बॉल ओव्हर मधील दुसरा चेंडू घेऊन येत आहे. बॅटिंग मार्कवरती ऋषी इथे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. इथे समोर लॉप केलंय बॉलला. अडवण्याचा प्रयत्न इथे खूप वेगाने केलाय. चेंडू जातोय निघून. सांभाळायचा आहे स्वतःला. कंट्रोल केलं जात आहे स्वतःवरती. ते चौकार येतोय. चौकारासोबत होती वाढ.
15 धावा पाहिजेत. नुकताच सरपंच साहेब यांचं शुभ आगमन होतंय. ते लाटची करीला जरूर लढता मैदानात धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. वडनेर दुमला संघाला 15 धावा. उरलेल्या 22 चेंडूमध्ये बॉलिंग मार्क होती. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील घेऊन येत असताना तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अण्णा. तिसरा बॉल ओव्हर मधील ऑन साइडला स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होता. ऍक्च्युअली बॉलला फील्ड केले जात आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. या बॉलवरती मात्र इथे सिंगल मिळते. त्या सिंगलने होती वाढ फलकावरती. अजून 3 चेंडू बाकी शिल्लक. ओव्हर मधील धावसंख्या 21 या अंकावरती. चौदा धावा 13 धावा पाहिजेत अजून जिंकण्यासाठी. 20 धावा दाफलकावरती आहेत. तर करेक्शन इथे चांगलं रिव्हर्स टेंडर केला जातो. चेंडू एक धाव तर पूर्ण केली जाते. खूप वेगाने बॉल पळतो आणि इथे मिळत आहे पूर्ण 4 धावा. 4 अंकाने होती वाढ दाफलकावरती. बॅटिंग मार्क वरती अनिल. सर्व प्रेक्षकांची मागणी आहे तुमच्याकडून साईबाबा स्टाईल मध्ये होऊन जाऊ द्या एक फटका. सर्व प्रेक्षक बघताय साईबाबा स्टाईल मध्ये होऊन जाऊ द्या तुमची झलक. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील इथे पाहायला मिळेल का साईबाबाचा अवतार. अनिल घेऊन येतो पुढील चेंडू ओव्हर मधील अण्णा. नेक्स्ट बॉल ओव्हर मधील 3 चौकार तुम्ही पाहिले. येणारा पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय. चेंडू पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. अजून दर्शन दिलं नाहीये. सन्माननीय राहुल भाऊ फसाळे यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं हार्दिक सरस स्वागत. इथे मिळत आहे 4 धावा. बदलता स्कोर 28 या अंकावरती धावसंख्या. धावा धावफलकावरती येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील ते 6 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. टीम वडनेर दुमला संघ विजयाच्या दिशेमध्ये जरूर जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु प्रेक्षकांची डिमांड आहे साईबाबाचं दर्शन द्या अनिल. यस इथे साईबाबाचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्ही. आशीर्वाद दिला गेलाय. बॉलला पाठवलंय. बोले साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री श्री साईनाथ महाराज की जय. इथे जयघोष होतोय आणि दर्शनही दिलं जात आहे. चौकार. 2 धावा पाहिजेत मात्र जिंकण्यासाठी. वाढता स्कोर 32 या अंकावरती. इथे मात्र 2 धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत वडनेर दुमला या संघाला. या स्पर्धेचं टायटल जिंकलं जाईल मात्र 2 पावलं दूरवरती असताना पाहायला मिळेल हा संघ. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील ओव्हरची सुरुवात केली जाते नव्याने. इथे पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होता. इथे 2 पावलं दूरवरती आहेत. केला होता अट्टहास याच्यासाठी. कालच्या दिवसापासून लढले झुंजले मैदानाच्या आतमध्ये. कधी विजयाच्या दिशेमध्ये कधी पराजयाच्या दिशेमध्ये. आणि इथे मात्र यशाची चव चाकण्यासाठी मात्र 2 धावा पाहिजे आहेत. 2 पावलं दूरवरती वडनेर दुमला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्याला प्रयत्न जिथे केला जात असताना तुम्ही पाहता पहिली धाव खूप वेगाने घेतली जाते. 1 धाव मिळते. एका धावेने दुसरी धावही घेतली जाईल आणि इथे एका धावेसोबत थांबताय मात्र सिंगल मिळते. 1 पाऊल दूरवरती तो क्षण जवळ आलाय. ती घटिका तो वेळ इथे जवळ येतोय जिंकण्याचा. मात्र एक पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाची डिमांड आहे मिस्टर अनिल आप आ गए और छा गए. पुन्हा एकदा दर्शन दिलं जाईल का साईबाबाचा. इथे थेट घेऊन जातोय तुम्हाला शिर्डीला आणि तुम्ही पाहता इथे दर्शन देता अनिल साईबाबाचा अवतार घेऊन मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव पाहिजे आहे जिंकण्यासाठी. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील साईबाबाचा अवतारलाय मैदानात आणि पुन्हा एकदा कनेक्शन इथे चांगलं झालंय. विजय पटका जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. वडनेर दुमला या संघाचं चॅम्पियन्स ठरताय 2025 चे. संघर्ष 11 चषक नायकवाडी या स्पर्धेचं टायटल जिंकलंय टीम वडनेर दुमला या संघाने. उपविजेता संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानात. लाडची संघाने प्रयत्न चांगला केला. विजेता संघाचं खूप सारं अभिनंदन. पराभूत झाले संघाचं खूप सारं कौतुक. आजचा दिवस तुम्ही पाहिला ग्रँड फिनालेचा दिवस आणि त्यानंतर टायटल जिंकलंय वडनेर दुमला संघाने. अभिनंदन अभिनंदन खूप सारं अभिनंदन.